Guys, welcome back to my channel, and in today's video I will be sharing with you guys all my hair care products. And मी जे नेहमी hair care products वापरते, and my honest suggestion if you should buy them or not. But again, disclaimer, if you really want to buy it, please do a patch test, or maybe you can buy a small travel size product, so it would be easy for you to like see if it suits you or not. म्हणजे काही रॉंग प्रोडक्ट तुम्ही बाय नाही करणार फुकटचं. सो येस, लेट्स जस्ट गेट इन टू द व्हिडिओ. दिस लिव्हिंग प्रूफ परफेक्ट हेअर डे ड्राय शॅम्पू, and it actually cleans hair, eliminates oil, sweat and odor. हा ड्राय शॅम्पू खूप जास्त मस्त आहे. सो मी हा ड्राय शॅम्पू ऑलमोस्ट अ मंथ वापरते. लाईक फोर्थ डेला मी हेअर वॉश करते अँड फोर्थ डेला मी हा लाईक ड्राय शॅम्पू वापरते. युजली इट कॅन स्किप युअर डे, लाईक हेअर वॉश डे, रिड्यूस युअर हेअर वॉश डे, आणि खूप चांगला आहे. जस्ट यू हॅव टू पार्टिशन युअर हेअर अँड स्प्रे इट. ह्याला 30 सेकंड्स लागतात ॲक्टिवेट व्हायला. इफ यू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम, यू नो द रील आय हॅव पोस्टेड. जर नसेल करत तर काय करतायत, प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. सो दिस इज द बेस्ट ड्राय शॅम्पू, अँड आय विल ऑल्सो मेन्शन ऑल द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. सो तुम्हाला जर बाय करायचं असेल तर इट वुड बी इझी फॉर यू गाईज. ओके, वेट डिटॉक्स शॅम्पू. दिस इज हाऊ इट लुक्स. सो या, हा शॅम्पू म्हणजे तुम्ही 2 वीक्समध्ये एकदा यूज करू शकतात, बिकॉज हा डिटॉक्स शॅम्पू आहे. तो नेहमी नाही वापरायचा असतो, जस्ट स्कॅल्पला वापरायचा असतो हा शॅम्पू. लाईक थोडंसं पी साईज, लाईक एकदम थोडंसं अमाऊंट घ्यायचं आणि इट वर्क्स रिअली वेल. मी आता ऑलमोस्ट हा शॅम्पू वेचा 6 मंथ्स यूज करते अँड इट हॅज इम्प्रूव्ड माय, लाईक माझे हेअर खूप ऑइली होतात. लाईक ऑलमोस्ट थर्ड डेला हेअर ऑइली होतात. सो ह्या सगळ्या प्रोडक्ट्सने माझं हेअर वॉश डेज खूप जास्त लांब करतं. माझ्या तरी हेअरला सूट केला आहे. यू शुड, मे बी ह्याचा ट्रॅव्हल साईज पण मिळत असेल. सफोरामधनं मी घेतला आहे, बट आय गेस मी बघितलेलं की इंडियामध्ये ते ॲमेझॉनमध्ये मिळतं. सो या, जर कोणी इकडनं येत असाल तर इट वुड बी इझी फॉर यू टू बाय फ्रॉम लाईक US मध्ये. Product is this sexy hair root pump. ओके, सॉरी, काय करते, हे असं दिसतं. सो ह्याला पहिलं असं शेक करायचं अँड रूट्सला फक्त लावायचं. जेव्हा तुम्ही केस वॉश करता तेव्हा रूट्स आणि लाईक या हेअर लेंथला लावायचं अँड देन ब्लो ड्राय करायचं हेअर. सो फ्रीझी नाही होत. माझे केस भरपूर जास्त फ्रीझी आहेत अँड दिस हॅव हेल्प मी टू रिड्यूस माय फ्रिज. सो मला तरी, बिकॉज मी हे छोटं प्रोडक्ट घेतलं आहे, $10चं आहे. मी हे स्मॉल व्हेरियंट घेतलं बिकॉज आय वॉज जस्ट एक्सपेरिमेंटिंग की हे रिअली वर्क करतं की नाही, की असंच पैसे वेस्ट करते. बिकॉज त्याचा बिग प्रोडक्ट हे आय गेस 45 ग्रामचं आहे. त्याचं बिगर व्हर्जन काहीतरी $28 होतं. सो आय जस्ट वॉन्टेड टू मेक शुअर की मी पैसे वेस्ट नाही करत आहे. सो मी हे स्मॉल घेतलं आहे आणि अजूनही ते लाईक संपलेलं नाही आहे. सो या, माझ्यासाठी हे खूप चांगलं वर्क करत आहे. मग मी युजली कधी असं बाहेर जात असेल, ट्रिपला जात असेल तरच मी हा प्रोडक्ट यूज करते. मी नेहमी नाही करत, बिकॉज इट्स ओके, नेहमी जर केस इतकं प्रॉब्लेमॅटिक नाही करत, बट ट्रॅव्हल करताना माझे केस म्हणजे खूप लवकर लवकर धुवायला लागतात. सो दिस टाईम इट कम्स हँडी. सो या, जर तुम्ही असे स्पेशल ओकेजन्ससाठी घेऊ शकतात, नाही तर नॉर्मली इट वोंट बी युजफुल. आय जस्ट प्रिफर की दिस लाईक असं स्पेशल हेअर केअर प्रोडक्ट्स नेहमी असं स्पेशल ओकेजनसाठी ठेवलं पाहिजे. सो या, जर तुम्हाला असं काही स्पेशल ओकेजन असेल तरच घ्या, नाही तर it would be waste of money. You can see this is the Redken Acidic Bond Concentrate Leave-In Treatment. ओके, सो मी लास्ट टाइम जर तुम्ही बघितलं असाल फर्स्ट व्हिडिओ माझा यूट्यूबचा, त्याच्यामध्ये माझे जेव्हा ते केस त्या हेअर ड्रेसरने कापले होते, त्याच्यानंतर तिने हा प्रोडक्ट यूज केलेला आणि माझे केस खूप जास्त
स्मेल चांगला करत होतं. सो मला एक लिव्ह इन कंडिशनर ट्राय करायचं होतं, की ते कसं यूज होतं. बिकॉज ॲज आय सेड अर्लियर माझे केस खूप जास्त फ्रिझी होतात. सो आय रिअली वॉन्टेड अ लिव्ह इन कंडिशनर बिकॉज मी नॉर्मल कंडिशनर नाही यूज करत. कारण की त्याच्याने जास्त म्हणजे माझे केस आधीच फ्रीझी आहेत. सो आय डोंट लाईक म्हणजे त्याचं खूप हेवी बिल्डअप होतं. माझा लो फ्रॉसिट. सो मला असं वाटतं की लाईक माझं हेअर आधीच ऑइली आहेत आणि जर मी कंडिशनर यूज केलं तर ते अजून केस हे मला मला नाही आवडत कंडिशनर इन ऑल. सो मी कंडिशनर नाही यूज करत. सो आय ट्राय टू यूज लिव्ह इन कंडिशनर अँड द रेडकेन लिव्ह इन कंडिशनर खूप जास्त मस्त. सो आय विल शो यू. आय विल नॉट वेस्ट द कंडिशनर. सो मी तुम्हाला सांगते हा प्रोडक्ट कधी यूज करायचा असतो. जेव्हा तुम्ही केस पूर्ण वेट असतात तेव्हा फक्त लाईक लाईक रूट्सला नाही यूज करायचा. जस्ट इकडे असं लाईक एक सेक्शन घ्यायचं केसांचं अँड देन असं लावायचं फुल केसांना लाईक पार्टिशन करून. सो जेव्हा मी त्या केस कापले तेव्हा ते हेअर ड्रेसरने हा प्रोडक्ट यूज केला. आय वॉज लाईक मला माझे केस असे स्मेल करायला पाहिजे. तर मला तर ॲक्च्युली त्या स्मेलसाठी मी घेतला, बट इट इज रिअली वर्किंग रिअली गुड फॉर मी. सो आय वुड रेकमेंड दिस. हा पण थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. सो आय विल अगेन से यू जर तुमचं बजेट असेल तेवढं एक्सपेन्सिव्ह साईडला तरच घ्या, नाही तर नॉर्मल कंडिशनर ऑल्सो वर्क. मी युजली नॉर्मल कंडिशनर वापरत आणि मी हे असं नेहमी नाही लावत. लाईक मे बी ऑल्टरनेट वीकेंड्स. बिकॉज मी जेव्हा हेअर मास्क करते तेव्हा मी कंडिशनर नाही लावत आणि जेव्हा मी हेअर मास्क नाही करते तेव्हा मी हा लिव्ह इन कंडिशनर लावते. सो यू कॅन लाईक जास्त पण केसामध्ये बिल्डअप इज नॉट गुड. सो लाईक यू कॅन ऑल्टरनेट दॅट. सो हे जास्त वेळ पण लाईक प्रोडक्ट राहील त्याच्या म्हणजे तसं पण करू शकता तुम्ही. जर तुमचे केस जास्त ड्राय असतील तर दिस वुड बी गुड. माझे इतके ड्राय नाही आहेत, बट आय रिअली वॉन्टेड अ लिव्ह इन कंडिशनर अँड वॉन्टेड टू ट्राय की जर हे लावलं तर हेअर फ्रीझी होत आहेत की नाही अँड असं हेल्दी होत आहेत की नाही. सो ह्याच्याने केस हेल्दी पण होतात, फ्रीज पण कमी होतं. सो हे वन इन ऑल. आणि ते ह्यांचं ॲसिडिक बॉन्ड जे रेंज आहे ते खूप जास्त मस्त आहे. त्याच्यामध्ये त्या हेअर ड्रेसरने माझा हे पण लावलेलं द कॉन्सन्ट्रेट बॉन्ड. मी इथे कुठेतरी पिक्चर इन्सर्ट करेल त्याचा. ते पण खूप जास्त चांगलं होतं. बट ते माझ्या हेअर ड्रेसरने सांगितलं की ते एक्सपर्ट्सच यूज करतात आणि आय वॉज लाईक की मी घरी नाही यूज करणार, काही डॅमेज वगैरे झाला तर त्यांना ते येतं यूज करता. सो दॅट्स वाय आय like bought this instead. Product in my product empties. This is OGX Argan Oil Morocco Hair Mask. So this is how it look. म्हणजे आता दिस इज माय सेकंड बॉटल. माझं म्हणजे सेकंड टब. फर्स्ट टब मी ऑलरेडी संपवलेला आहे आणि आय रिअली लव दिस. म्हणजे ह्याच्याने पण केस एकदम मस्त शायनी होतात, स्मूथ होतात आणि असं त्याचा मॉइश्चर लॉक इन करतं. सो हा पण खूप जास्त मस्त हेअर मास्क आहे. कोणाला पण चालेल. मी आय गेस एका माझ्या गाय फ्रेंडला पण रेकमेंड केलं आणि ही इज ऑल्सो लव्हिंग दिस हेअर मास्क. सो दिस इज अ युनिसेक्स प्रोडक्ट. सो तुम्ही लाईक जर तुम्ही गाय फ्रेंड्सला पण ॲज अ गिफ्ट देऊ शकतात. सो बट परत एकदा तुम्ही प्लीज डू अ पॅच टेस्ट बिफोर युजिंग एनी ऑफ दिस प्रोडक्ट. सो या. सो मी इथे असं घेते बिकॉज मी ते सगळे ठेवलं ते मी एक घेते. सो दिस इज द नेक्स्ट प्रोडक्ट. जर तुम्ही माझा अमेझॉन हॉल बघितला असेल तर यू विल नो मी हे 2 months अगोदर त्याचा फर्स्ट ट्यूब घेतलं होतं अँड दिस इज माय सेकंड ट्यूब. दिस इज लॉरियल पॅरिस एव्हर प्युअर सल्फेट फ्री कलर केअर सिस्टम थिकनिंग शॅम्पू. मी हा शॅम्पू ओके मी मला सांगते. मी हा शॅम्पू आणि हा शॅम्पू यूज करते. दिस इज माय फेवरेट शॅम्पूज. या दोघांमध्ये मी कोणाला चूज नाही करू शकत बिकॉज हा 2 weeksने एकदाच यूज करायचा, असं रोज नाही वापरू शकत. आणि हा फक्त म्हणजे रूट्सलाच लावायचा, असं स्कॅल्प क्लीन करतात या वे शॅम्पूने. आणि दिस पण थोडासा शॅम्पू तुमचा माझा तरी हा 2 months चालतो. म्हणजे माझे केस कधी कधी जास्त ऑइली झाला की मी लवकर धुते, कधी ठीक राहिले तर म्हणजे 4 daysने धुते, कधी 3 daysने धुते. तो मी हाच यूज करते. तो लाईक 2 weeksमधनं एकदा यूज करते अँड ह्याच्याने खरंच केस चांगले होतात. जर तुम्ही माझा
6 मंथ्स प्रोडक्ट एम्प्टीमध्ये बघितला. त्याच्यामध्ये मला एक गोदरेजचा शॅम्पू आवडलेला किनोवाचा. तर आय वॉज लाईक तो मी ऑलमोस्ट 3-4 इयर्स यूज केला आणि त्याच्यानंतर मला हा शॅम्पू आवडला. सो आय एम नॉट गना चेंज इट अँड इफ आय चेंज इट एव्हर आय विल लेट यू नो. म्हणजे मी अपडेटेड जेव्हा हेअर केअर असेल व्हिडिओ, मी आजच केस धुतलेत आणि आजच हा शॅम्पू यूज केला आहे. सो लुक ॲट माय हेअर. म्हणजे हे लाईक केस ह्या शॅम्पूने फ्रिझी नाही होत. सो हे जे पण शॅम्पू लाईक प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे फ्रीज कमी करायलाच मी सगळे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. लाईक अल्टरनेट डेज मी हे यूज करते. अल्टरनेट डेज नाही म्हणजे सपोज तुम्ही समजाल मला काय बोलायचं. हे आहेत व्हेरियंट्स आहेत, त्याच्यामध्ये मी हा चूज केला. बट आय रिअली लव्ह दिस प्रोडक्ट. ह्याच्याने केस तुमचे मस्त स्मूथ होतात, शायनी होतात आणि स्ट्रेट होतात. आणि मला कोणत्याही शॅम्पूमध्ये म्हणजे मी असं नेहमी बघते की जो स्ट्रेट करतं केसाला, बिकॉज आय रिअली लव्ह माय स्ट्रेट हेअर. सो या. आणि हे ब्रेकेज पण कमी करतं. मी हा म्हणजे थोडासाच शॅम्पू यूज करते, बट ह्याच्याने हेअरफॉल पण कमी झाला आहे माझा. मला तरी असं वाटलेलं की मी एका टाईमनंतर टकलीच होणार आहे. सो या, ह्याच्याने हेअरफॉल पण माझा कमी झाला आहे. सो टचवूड. फ्रॉम द लॉरियल, ह्याला काय म्हणतात, ELVIV, आय डोंट नो हाऊ टू प्रोनाऊन्स इट, ELVIV ऑर डोंट. ते ड्रीम लेनचा रेंज आहे, त्याच्यामध्ये हे 2 प्रोडक्ट्स आहेत. सो दिस इज ऑल्सो अगेन फ्रिज किलर सिरम आणि हे हीट प्रोटेक्टंट आहे आणि हे प्री आयन स्प्रे आहे. तुम्ही आयदर ऑर कोणता पण यूज करू शकतात. ह्याच्यामध्ये हे 450 म्हणजे दोन्ही पण हे हीट प्रोटेक्टंट आहे. मला ते लॉरियलवालं ह्याच्यापेक्षा जास्त ते येलोवालं सिरम आवडलं. मी इकडे कुठेतरी इन्सर्ट करेन त्याचा पिक्चर. मला हे प्रोडक्ट म्हणजे मला ह्या स्प्रेपेक्षा तरी सिरम जास्त हे लाईक असं वाटतं की आपण चांगलं सिरमवरती रिलाय राहू शकतो. मला हेअर लाईक हेअर स्प्रे नवीन घ्यायचा आहे. हा ऑलमोस्ट मला संपायला आला आहे, बट मला हा इतका आवडलेला नाही आहे. सो लाईक आय वोंट रेकमेंड दिस. 2 फेवरेट्स जर म्हणजे पिक करायचे असेल तर 2 नाही 3 ओके. 3 फेवरेट्स पिक करायचे असेल तर आय वुड पिक दिस ऑल 3 प्रोडक्ट्स. दिस आर माय फेवरेट्स. अँड इफ एव्हर म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 1 करायचं असेल तर दिस, बिकॉज दिस कॅन बी लाईक जर हा प्रोडक्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ह्याच्यातला म्हणजे जर असा क्रंच असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर दिस इज लाईक द म्हणजे असं सर्वायवल प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्टशिवाय लाईक राहूच शकत नाही. सो या, दिस इज माय फेवरेट प्रोडक्ट. अँड दिस म्हणजे मी हे सगळे हेअर केअर प्रोडक्ट्स एक मी ॲबी करून आहे. आय विल शेअर हर हँडल ओव्हर समवेअर ओव्हर हिअर. अँड शी इज अ हेअर ट्रायकॉलॉजिस्ट. मी तिचं म्हणजे नेहमी व्हिडिओज बघते. जेव्हा पण मला नेहमी काही न्यू व्हिडिओ हेअर केअर रिलेटेड स्टफ बघायचं असतं तेव्हा, या फिर बाय करायचं असतं तेव्हा, शी इज माय गो टू पर्सन. सो लाईक ती हेअर ट्रायकॉलॉजिस्ट आहे. अँड आय डू माय ओन रिसर्च. सो मी पण असं नेहमी छोटासा प्रोडक्ट घेते. आज मी लाईक जसं मी हे घेतलं तसं छोटे छोटे प्रोडक्ट्स घेते आणि मी पहिलं बघते की लाईक विल दे वर्क फॉर मी. असं मोठं प्रोडक्ट घेऊन इट इज लाईक वेस्ट ऑफ मनी. सो माझं हेअर केअर प्रोडक्ट्स होते. आणि तुम्हाला जर अजून कोणते व्हिडिओज बघायचे असेल, कोणतं कलेक्शन लाईक बॉडी केअर कलेक्शन, मे बी लिपस्टिक कलेक्शन, या फिर बॅग्स, शूज, काय पण असेल, डू लेट मी नो तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. अँड या, तुम्हाला लाईक हे असं बेस्ट जसं म्हणजे मी असं प्रोडक्ट्स रिलेटेड व्हिडिओ आवडतं की व्लॉग जास्त आवडतं, डू लेट मी नो ते पण. जसं मी जास्त तुम्हाला जे काही रेकमेंडेड असेल ते पण ट्राय करेल बनवायला व्हिडिओज. सो या, this was all about my hair care video. And if you want any videos, like if you have any product recommendations or hair care product recommendations that you want me to buy, do let me know. Maybe next time I can buy it. So this Yeah. was all about this video. If you want to see any particular video, do let me know and I shall like make that video soon. So yeah, bye, see you in the next video.